तोच निर्णय होता, त्यामुळे आम्ही ह्या मैदानात उतरलो आहोत, जनतेसाठी उतरलो आहोत. त्याच्यामुळे ही तिरंगी लढत दिसत आहे. आणि ह्यामध्ये विजय होणार तर मला वाटतं निश्चितच जनतेचाच विजय असणार. आज आपण हे बघता की प्रत्येक माणसाच्या यशामध्ये हे पत्नीचा मोठा वाटा असतो. ह्याच्यात आपलं काय म्हणणं आहे की आज आपल्या इथं आम्ही बघतो की आता मी बाहेर फिरून आलो, याच्यात हे म्हणतात की गावागावात खेळात अमृता मॅम येऊन इथं आम्हाला भेटल्या, आम्हाला लय चांगलं वाटलं. आतापर्यंत कोणतेही जे उमेदवार आहेत असे कोणतेही भेटले नाही जे की त्यांची पत्नी येऊन स्वतः आम्हाला इथं भेटत आहेत आणि आमचं सहानुभूती करत आहेत. हो, हे खरं आहे. मी स्वतःची तारीफ नाही करणार, पण मला स्वतःवरती अभिमान आहे की थोड्याच दिवसांमध्ये मी 100च्या पुढे गावांना भेटी दिल्या. आणि फक्त भेटीच नाही, मी त्या सर्व महिलांसोबत व्यवस्थित वेळ दिला, त्यांच्या अडीअडचणी काय असतात त्या जाणून घेतल्या मी. कारण की असं मला अनेकदा कानावर आलं की भांबळे परिवार आणि बोर्डीकर परिवार असं म्हणत आहेत की आम्ही इकडचे नाही आहोत. पण मी खरंच भांबळे साहेबांना विचारू इच्छिते की आपल्या ज्या भांबळे ताई आहेत त्या, मला नाही वाटत की मी जेवढे गाव आता 2 महिन्यामध्ये गेले तर तेवढ्या 10 ते 15 वर्षामध्ये पण एवढ्या गावांमध्ये पोहोचल्या असतील किंवा महिलांना त्यांनी भेटीगाठी घेतल्या असतील किंवा महिलांच्या अडीअडचणी विचारल्या असतील. 100% त्यांच्या परिवारांनी एवढं मला नाही वाटत महिलांसाठी केलंय. आणि राहिली गोष्ट मेघना दिदींची, तर मी प्रत्येक गावात जाताना, हे खरी गोष्ट आहे, मी असंच बोलत नाहीये, मला प्रत्येक महिला म्हणत होत्या की मेघना दिदी आल्याच नाही, 4.5 वर्ष आधी आल्या होत्या, त्यांचं नाव आता फेसबुक दिदी असंच पडलेलं आहे, त्या दिसतच नाहीत. असं तर एकदा असं झालं पण की आजी माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या की तू मेघना दिदी आहेस का. म्हणजे त्यांना चेहरा पण नीट मेघना दिदीचा माहित नव्हता. ही सत्य परिस्थिती आपल्या तालुक्याची आहे की महिलांकडे बिलकुल प्राधान्य दिलेलं गेलं नाहीये. आणि माझ्या मनातून कळकळीने इच्छा आहे आणि मी खूप प्रयत्न करते. आणि निवडून आल्यानंतर तर नक्कीच माझं महिलांचं सक्षमीकरण हे खूप मोठं प्रयत्न असणार आहे. मला मनातून हवंय, माझ्या सासऱ्यांची पण इच्छा होती की महिलांनी फक्त शेतातच काम नाही करावं, महिलांनी त्यांच्या पायावर पण उभं राहावं. आणि हा प्रयत्न मी नक्कीच यशस्वी करण्याचा 100% प्रयत्न करेल. मी ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देते. पंकजा ताई माझ्या बहीण आहेत. माझा अजोळ नाथरा परळी वैजनाथ आहे. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते. पंकुताई माझी बहीण आहे. तर मी असं बिलकुल म्हणणार नाही की त्यांना माहिती नाहीये की इथे काय चालू आहे, त्यांना माहिती नाही की कोण लढाईमध्ये आहे. पण नक्कीच मी हे म्हणेल की किती पण पक्षाचं त्यांच्यावर दबाव जरी आणला गेला आणि किती पण जोराने माझ्या बहिणीला इकडे आणलं गेलं तरी बहिणीच्या मनात काय आहे हे बहिणीला कळतं. आणि हे जनतेला पण नक्कीच आज कळालेलं आहे की पंकुताईच्या मनात काय आहे. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर खरं मला हे योग्य नाही वाटलं जे आज मेघना दिदी बोलल्या. मी ते ऐकलं, मी ते पाहिलं त्यांचं भाषण. मी दिदींना सांगू इच्छिते की पैशांचा विषय आपण ना केलेला बरा आहे आणि ऍटलिस्ट आमच्या पैशांचा विषय ना केलेला बरा आहे. कारण की कोणाचे पैसे कोणाकडे अजून पण उधारीच्या तवरमध्ये आहेत हे त्यांनाही माहितीये आणि ह्या पूर्ण तालुक्यावासींना पण माहितीये. आणि माझे सासरे स्वर्गीय कुंडलिकराव नागरे साहेबांनी राजकारणावरती कधीच कमवलेलं नाहीये. आणि माझे आपले सुरेश भैया नागरे ह्या दोघांनी कष्टाने त्यांच्या स्वतःच्या बलबुत्यावरती पैसा कमवलेला आहे, घाम गाळून पैसा कमवलेला आहे. आणि कोणत्या पण पत्नीला असा राग येऊ शकतो जर का कोणी असं बोललं गेलं तर त्यांच्या मेहनतीवरती. कारण की मला स्वतः माहितीये की भैयांनी किती कॉम्प्रोमाइज आमच्या पर्सनल लाईफ असू द्या किंवा कोणत्या पण गोष्टीत असू द्या केलेलं आहे. कारण की त्यांनी पूर्णतः इकडे किती वर्ष झाले भैया इकडेच आहेत, त्यामुळे आमच्या पण लाईफवरती खूप कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. सो मला एवढंच मी बोलू इच्छिते की आम्ही राजकारणावरती कधीच कमवलेलं नाहीये. हे आमचा पैसा हा कष्टाचा आहे. आम्ही दुसऱ्यांसारखा इकडचे जे राजकारणी लोक आहेत त्यांच्यासारखं राजकारणावरती कमवून लोकांचा तळतळाट तर आम्ही बिलकुल घेतलेला नाहीये. अप्रतिम नियोजन वाटतं आणि मला असं वाटतं हे नियोजन सगळं जनतेनेच लावलेलं आहे. कारण की आवर्जून जनतेला यायचंय. मी कोणत्या पण गावामध्ये आता जेव्हा दौऱ्याला जात होते तेव्हा सर्वांना आधीच माहिती होतं
सगळे उत्साही आहेत, कारण की त्यांचे दैवतच भरपूर जणांचे, आपले एसटी समाजाचे, एसटी समाजांचे आहेत, आपले ओबीसी बांधवांचे पण, की आपले प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्यांदा जिंतूरला येत आहेत. त्यांची तब्येत ठीक नाहीये, सर्वांना माहितीये, त्यांची एंजिओप्लास्टी झालीये, तरी पण ते आपल्याला आशीर्वाद द्यायला आवर्जून इथे येत आहेत. आपले ओबीसी समाजाचे लाडके नेते, आपले प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के पण येणार आहेत, नवनाथ आबा वाघमारे पण येणार आहेत. त्यामुळे मला वाटतं ही एक ऐतिहासिक सभा होईल आणि ही एक खूप महासंकल्प सभा असंच होणार आहे इकडे. म्हणून मी स्वतः आवर्जून वाट पाहतीये उद्या सभेमध्ये जाण्याची, आणि मला प्रत्युत्तर तर दोन्ही उमेदवारांना द्यायची मी वाट पाहते आतुरतेने, आणि मी उद्या नक्कीच सभेमध्ये बोलणार आहे. संसारात तर नक्कीच नाही, कारण की एका यशस्वी माणसाच्या मागे मुलीचा हात असतो, पत्नीचा हात असतो सगळेजण म्हणतात. पण आमच्या घरातली गोष्ट म्हटलं तर माझ्या सासऱ्यांना जाऊन 7-8 वर्ष झाले, आणि माझे सासरे जेव्हा गेले तेव्हा त्याच्या 10 दिवस आधी माझी आई गेली. तर आम्ही दोघांना, आम्हाला एक आमचा जो स्ट्रॉंग सपोर्ट म्हणतो तो आज आमच्यासोबत नाहीये. सो मला त्यांचं दुःख कळतं, त्यांना माझं दुःख कळतं. वरनं माझी सासूबाई गेले 2.5 ते 3 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. त्या आत्ता पण हाफ कोमामध्ये आहेत, त्यामुळे माझे दीर तिकडे आहेत. तर खरं तर या मैदानात मी फक्त त्यांची पत्नीच म्हणून नाही, त्यांचं सर्वस्व म्हणून उतरलेली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा, त्यांच्यासाठी जे त्यांना ड्रॉबॅक होतोय, कोणाचा पण, वडील असू द्या, आई असू द्या, बहीण असू द्या, भाऊ असू द्या, प्रत्येकाचा मी तो ड्रॉबॅक फुलफिल करायचा प्रयत्न नक्कीच करते, आणि मला वाटतं मी त्यात यशस्वी राहते. आणि ह्याचा मला अभिमान आहे आणि ह्याचा मला गर्व आहे. आणि मला हेच वाटतं की जी आपली जिंतूरची मायबाप जनता आहे, त्यांनी आता आम्हा दोघांना ओटीमध्ये घेतलंय. आम्हाला वाटतं की आमची लढाई जे इथे चुकीचं घडत होतं, जे आपल्या तालुक्यामध्ये शोषण होत होतं, त्याच्या विरुद्ध लढाई आहे. कारण की खरंच दयनीय अवस्था आहे आपल्या तालुक्याची. प्रत्येक गावाची, तांडा असू द्या, वस्ती असू द्या, जिंतूर शहर, शेलू किंवा कोणतं पण गाव, मूलभूत गोष्टी पण आज सोडवल्या गेलेल्या नाहीयेत. रस्ता, पाणी, लाईट, पगार, घरकुल यासाठी अक्षरशः महिला माझ्याजवळ येऊन रडतायत. तर मला याचं खूप दुःख होतं. तर माझी लढाई फक्त हे जे अन्याय झालाय लोकांसोबत ह्याच्या विरुद्धात आहे, जे शोषण झालाय माझ्या जनतेचा त्याच्या विरोधात माझी लढाई आहे. आणि की लोक, तुम्ही बघितलं तर जग खूप पुढे गेलं, लोक चंद्रावर पोहोचतायत, आणि माझी जनता अजून पण मूलभूत गोष्टींसाठी रडतीये. तर मला नक्कीच, आम्हाला दोघांना या लढाईमध्ये आम्ही ह्याच गोष्टीसाठी उतरलो आहोत की आम्ही बदल घडवू आणि आमचा तालुका नक्कीच आम्ही पुढे घेऊन जाऊ. मी सर्वांना हात जोडून कळकळीने विनंती करेल की आपल्याला जी ही संधी आलेली आहे, ही मी असं म्हणेल की बहुतेक शेवटची संधी म्हणून आलेली आहे. आणि त्यांना, आपण दोन्ही उमेदवारांना वारंवार संध्या दिल्या त्यांच्या परिवाराला, आणि काय झालं आपल्या तालुक्याचं हे तुम्ही सर्वांनी अनुभवलंय. आता आपण म्हणतोय भाऊ कोणाचा टाइमच आहे, ऍक्टिंग करण्याचा टाइम आहे, दोघं जण रडतात, कोणी वुमन कार्ड खेळतंय. मी आज पाहिलं मेघना दिदींनी थोडं वुमन कार्ड खेळलं की मी मुलगी आहे, मग मी काय करणार. तर मग माझ्याकडे बघितलं तर मी पण इकडची सून आहे जिला सासरे नाहीयेत, मी मुलगी आहे जिला आई नाहीये. सो असे काही कार्ड आपण कोणी खेळू नये. जी पण सत्य परिस्थिती आहे सर्व तालुक्याला माहितीये, जनतेला माहितीये, आणि ही नक्कीच बदलायची आता आपल्याला वेळ आलेली आहे. ही काळाची गरज आहे, कारण की आमची लढाई कोणत्याही समाजाविरुद्ध नाहीये. आमची लढाई ह्या दोन्ही आजी माझी विरुद्धच आहे. आणि प्रत्येक समाजाच्या वासींना मी आवाहन करू इच्छिते की आमच्या प्रेमाची थाप, भैयाच्या प्रेमाची थाप प्रत्येकाच्या पाठीवर असेल. फक्त कळकळीने विनंती करेल की एक संधी तुम्ही भैयासाहेबांना नक्की देऊन पहा.